माझे मित्र राजू 2-4 दिवसांनी आम्ही पहिले मीडियाचेर फेसबुकाचेर पळयले पेडण्याचो जो लोकप्रतिनिधी आमदार ह्या पेडण्यान जो निवडून दिला त्याचे जे वक्तव्य आसा ते सारखे पेडणेकराच्या स्वाभिमानाक हात घातलेलो हा तेणी आणि आज ह्या गोष्टीचो आमकां खेद दिसता। हेचे खातीर आज ज्या पेडणेकरांनी हेका कळंगूटसून हय येवन स्वतःच्या भूमिपुत्राक हय नाकारून हेका निवडून दिला त्या पेडणेकराच्या हेनी आज काळजाक हात घालून गाडव म्हणण्या इतकी हेची मजल पावली असा। हे पहिली म्हणजे हांव ह्या संदर्भात हांव तेचो जाहीर निषेध करता। आज जर बघूंक गेलो तर म्हाका एक हे कळना भाषा म्हाका सांग ज्या उपमुख्यमंत्री जालो पेडण्याचो फाटल्या टायमाक 2017 सालान तेणी ह्या पेडण्यासाठी 4 वेळा तो आमदार जालो उपमुख्यमंत्री जालो तेका तो हात वयर करून तेचो आता वयर जावचो टाइम इलो तो म्हातारो जालो ही कसली भाषा पेडणेकरांक हेचो ह्या बाबतीत आम्ही खपोवन घेवचे ना। म्हाका सांग म्हातारो कोण जावचो ना हो म्हातारो जावचो ना फाल्यां हेचो आवय बापूय म्हातारो जावंक ना आमचे आवय बापूय म्हातारे जावंक ना काय आणि आमचे आवय बापूय म्हातारे जाले म्हणून आम्ही काय मारून उडयले तेंका कारण ते आमचे आवय बापूय तेंचो आम्ही रिस्पेक्ट दवरूंक जावो। ज्या मनशाक आमदार केलो एमएलए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येदे मोठे असेंब्लीत धाडलो तेचे कडसून ही अपेक्षा नसली आमका पेडणेकरांक। वास्तविक आज जर पळोवंक गेले जाल्यार म्हाका दिसता गोंयचे जे आमचे मुख्यमंत्री आसा त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष हे सुशिक्षित दोघय असतात आणि दोघय मेळून ह्या गोंयचो जो गाडो हाकतात आणि ह्या गोंयचा तेंच्यांनी एक वेगळा स्थान निर्माण केला इंटरनॅशनल लेवलीर आणि ह्या पक्षाक न्हय तर आमच्या ह्या गोंयाक छोटेखानी गोंयाक एक देशाच्या वेगळ्या भागार व्हरून आमकां दवरलेले आसात आणि त्याच पक्षाचो आमदार ही सकयली भाषा करता ही एक लाज हा पेडणेकरांक आणि स्वाभिमानी पेडणेकर ह्या खपोवन घेवचे ना हेचो हे करता। त्याच बरोबर आज एक खेदाची गोष्ट हांवेन पळयली ती एक प्रेस पळयली हांव जे आमचे पेडणेकर जे माझे भाव बंद मी भाव भयणा म्हणटाय तेंका आणि तेंच्यांनी प्रेस घेतली असल्या नको त्या गोष्टीक म्हाका जाल्यार दिसता तेंच्यांनी समर्थन दिवंक जायना असला। हो कोणाचो अपमान कोणची प्रेस घेतल्यात तुम्ही कोणाचो अपमान केलो तेणी तुम्ही जर तुम्ही सांगलेल्यात त्या आमदाराक किंवा ह्या आमदाराची तक्रार जर केल्यात बीजेपी ऑफिसात आणि मुख्यमंत्र्याक तर मी तुमका सॅल्यूट मारतलो असले म्हणजे तुम्ही गाडव म्हणजे सगळे पेडणेकार गाडव झाले आणि हे तुमका मान्य असा हे आमका मान्य ना म्हणून आज आमका ह्या प्रेस कॉन्फरन्स घेवची पडली। दुसरी गजाल सांगताना आमच्या एका गाडव गाडव म्हणजे का गाडव कोण आणि ज्या पेडण्यान माझ्या गावापासून सुरू करतोय मी आम्ही माझ्या गावातून कलेक्टर दिले सीए दिले मामलेदार दिले आणि पेडणेकरांनी एक अनपढ आमदार केलो ह्याची आमका ही आज फळां भोगूंक दितोय काय तू ह्या असल्या हेचो आम्ही आणि आयच्या घटनेक आम्ही ह्याच्या पुढे असली हे जाय तर ह्याची आमका दखल घेवची पडटली। दुसऱ्या बाजून सांगतोय कर्ण हो एक शूर पराक्रमी असलो दानशूर असलो पण नको ती त्याची जी नीती असली ती खोटी असली म्हणून त्याका श्रीकृष्णान तेचो नायनाट करूची पाळी दिली आणि त्याका नेस्त नाबूद केलो हे लक्षात दवरूंक जाय। आज ह्या पत्रकार परिषदेतून माझा लोकांक आवाहन हा कारण हो प्रत्येक पेडणेकराचो प्रत्येक व्यक्तीचो प्रत्येक पेडणेकराचो आज अपमान केल्लो असा आणि गाडो म्हणणे इतकी मजल मारलेली हा तेव्हा स्वाभिमानी पेडणेकरान आज जागे जावची गरज हा आणि हेका रस्तो दाखवूंक जावो आणि पक्षान हेचेर अटळ कारवाई करची गरज हा हे लक्षात दवरा। एक तुमका सांगतोय आज पत्रकारांक ज्या वेळा पहिली आमच्या घरात जवळजवळ 90 सालात दिवे पेटय
ते गोंते शिवतात ते सडो घालून आणि तेतून पेत्र्या म्हणजे केरोसिन ता घालीत आणि दिवो पेटत आणि तो दिवो बरो पेटा आणि जेव्हा तो पालवान इलो म्हणजे कमी झाला भितरला तेल का तो भाग 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 जाय आणि मग डायरेक्ट विसता ती परिस्थिती 27 सालात याची घडटली हे मी ठासून सांगते आज ही पेडण्यात तुम्ही हय येऊन हे टुरिस्ट म्हणून आज येतात कितके आमदार इले देऊ पासून ते शंभू बांदेकर असानी आर्लेकर असानी वास्को सुनीलो बाबू असूनी कितके आमदार झाले पण असली भाषा कोणी वापरूंक ना पेडणेकरा हे लक्षात दवरूंक जाय आज या माध्यमांसून मी संबंध पेडणे वासियांक आवाहन करतय जेणी पेडणेकरांक गाडव म्हटलो तेका गाडव म्हण हयसून धाडूची गरज हा. जय हिंद. नमस्कार. आमका आज पत्रकार परिषद घेवपाचे कारण म्हणजे आमच्या पेडणेच्या आमदारान ते दीस गाडयेत बसून जी प्रेस घेतली त्याचो आम्ही सगळ्यात पहिली पेडणेकार या नात्यान आम्ही निषेध करता. कारण कशें आसा पेडणेकार हो एक सुशिक्षित नागरिक हयसली संस्कृती हयसले जे देवदेवता आसत हेंचो सगळ्यांचो आम्ही आदर करता. तशेंच आमचे जाणटे सुद्धा आसा तेंचो आदर करता. आमच्या ह्या कारकिर्दीत देऊ मात्रेकर असो बाबू आजोळकर असो राजन आर्लेकर असो असे वेगवेगळे आमदार जाऊन गेले पण ह्या प्रत्येक आमदारात आपले जे योगदान असा हे त्यांच्यानी पेडण्या खातीर जे दिल्ले असा त्याच्याबद्दल आम्ही ऋणी असा. पण आमचे त्यांच्या बरोबर वैयक्तिक किंवा मतभेद असू शकता पण हेचो अर्थ असो जायना की तो कोणतरी मोरचो किंवा आनी कितें जावचो त्याची मान घट जावची कमार घट जावची असे आम्ही केन्नाच पेडणेकर चिंतू शकना. कारण प्रत्येकाक जो आमदार असा त्याचे कितें ना कितें ह्या पेडण्याक योगदान असा आणि जो कितें बरें काम जो आमदार करता त्याचे सुद्धा पेडण्याचे लोक आठवण ही नेहमीच दवरता. हांव तुमकां ह्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता की आमचो देवू मात्रेकर हो जेन्ना इलेक्शनाक रावलो 99 शेवटचे जे इलेक्शन आसलें तो इलेक्शनाच्या आधी 2 दीस ऑलरेडी एक्सपायर्ड जालो तरी सुद्धा तेका पेडणेच्या लोकांनी त्याची आठवण ठेवून त्याच्या कार्याची आठवण दवरून तेका लोकांनी मतां सुद्धा मारली. तो जिवंत नसताना सुद्धा तेका मतां मारली. तर ह्या गोष्टीचो आयच्या आमदारान थोडोसो विसर पडलेलो असा. कारण जर तू जर बरें जर काम केलें जायत तर तुका अवश्य लोक तुका सपोर्टान तुजे येतले. तुका दुसऱ्याक निचा दाखोवन कोणाक तरी गाडव म्हणून कोणाक तरी होकाल म्हणून हे म्हणून ते म्हणून तुका लोक कोण मतां घालचे ना. पेडणेकार इतले मूर्ख ना हे हांव ह्या ठिकाणी सांगूंक सोदता. जर आज जर तो उपमुख्यमंत्री जाणटो झालो जायत जाल्यार आमच्या देशाचो पंतप्रधान सुद्धा आज 75 वर्साचो जाल्लो असा. आज तो सुद्धा जाणट्याचो सुद्धा आज ह्या बीजेपीचो आमदार असून त्यांनी त्याचो अपमान केल्लो असा. ह्या गोष्टीचो तर हांव जाहीर निषेध करता. तसेच माननीय मुख्यमंत्र्याक हांव विनंती करता की तू जरा ही फुटेज मातशी आयक आणि ह्या बुद्धिमत्तेचो आमदार आमकां पेडण्यात असा. ह्या फावटी लोकांनी तेका जनतेन तेका बहुमतान निवडून दिलो पण ह्या फुडें तेका उबो करतो ना हांगासर कोण हे सुद्धा हांव ह्या ठिकाणी नमूद करता. त्याच्या उपरांत आमचे खास मित्र सिद्धेश पेडणेकर पळयले आमी खूब वर्सां आमी सुद्धा राजकारणांत आसा भाजपातले आमी सुद्धा समर्थक असले पण ह्या सिद्धेश पेडणेकर हो जो आमचो मित्र असा ह्या मित्राक खूप कष्ट करून भाजपान त्यांनी आपले जे स्थान असा ते मजबूत केल्ले असा त्याबद्दल आम्ही तेका एप्रिशिएट करता. पण कितले दिवस तू हेंच्या फाटल्यान तू नाचतलो. तू आज एससी कम्युनिटीचो आसा आमचो आणि तुझे बरे संपर्क आसा पेडण्यात. तू स्वतःसाठी प्रयत्न कर. आम्ही सुद्धा पेडण्याची जनता तुझ्या फाटल्यान रावपाक शकता पण तू ह्या नको त्या माणसांच्या सपोर्ट करून तू काहीतरी तुझो जो हे असा स्टेटस आहा तो काहीतरी डाऊन करू नका इतली हांव तुका रिक्वेस्ट करता. नमस्कार. आमच्या जी आमची सभा झाली एमजीची आणि त्या सभेक माझ्या स्वाभिमानी पेडणेकरांनी जो प्रतिसाद दाखयलो तो त्या प्रतिसादाक खंय तरी पेडणे आणि हे विरोधक हल्ले आणि आमचे मित्र सगळे आणि मैत्रिणींनी प्राइज घेतली की पहिली गजाल खंय आमच्या अध्यक्षान इतलेच म्हटले की आम्ही जो पक्ष सोडून गेल्ल्याक आम्ही तिकेट परत दिवचे ना म्हणून इतलेच म्हटले. आणि भले राजन कोरगांवकर सरांनी कसलेच कोणाचेर आरोप करूंक ना आम्ही कोणाचेर आरोप करूंक ना तर खंय तरी आमचे सिंह गर्जना
सिंह गर्जना ही कोणी केली तर माझ्या स्वाभिमानी पेडणेकरांनी तो हॉल भरून आणि हॉलभर लोक भायर असले म्हणजे आयज फाल्यां इलेक्शन ना इलेक्शनाक जवळ 10 ते 12 म्हयने म्हणजे 1 वर्स असा तरी एक लोकांक चीड असा चीड कसली असा तर ही 50 वर्सां पुराय जाता ह्या आमच्या राखीवतेक आणि खंय तरी आमच्या पेडण्यांतलो भूमिपुत्र निवडून येवपाक जाय ही कळकळ पेडणेकारांक आसा त्याच्या खातीर ही सिंह गर्जना माझ्या स्वाभिमानी पेडणेकारांन केली तर राजन गोरगांवकरांची सिंह गर्जना न्हय दुसरें सांगूंक सोदता तर त्यांनी एक म्हटलें की खंय तरी दीपक ढवळीकरान पुरुषोत्तम म्हटलो परशुराम कोडकार आणि तो आनी परत रेक्टिफाय केले कोणी सांगले म्हणा सिद्धेशाने तेच केले गेली खंय राजन कोरगांवकारान 4.5 वर्षांनी खंय दुकानान आपल्या बॅनरय लावना आणि झेंडोय लावना आणि मागीर आपुणूय रेक्टिफाय जाला आणि मागीर ऑफिस म्हटले बोलताना थोड्या गोष्टी जातात माझ्या हांव मोठो वचता केन्ना केन्ना अशे गजाली जाता पण हे सिद्धेशाक सांगूंक सोदता तूं एक आमचो बरो मित्र सायडीन आमचो भूषण नायक असलो तो आतां फाल्यां सकाळी ओपन जायत जाल्यार तो थंय आमदारकीक रावूंक शकता बरें राखीवता महिलांक जाली जाल्यार उषा नागवेकर जावंक शकता फुडें विचारान कोण भाई वांगडा रावतले तूं विचार कोणाक विचार हे मग पेडणे मतदार संघ ओपन जावन भाईक आमी रावया काय विचारल्यार कोण नसतले हे तेंचे कित्याक सांग तेंचे कडेन ती लिडरशीप आसा ते फाल्यां ओपन जाल्या उपरांत ते लिडरशीप करतले ती आता तू संधी आहा तुझ्या कडेन ती एससी आसा तू आयज तांकां सांगूंक जाय तू म्हणटा मंडळ आपल्या वांगडा आसा त्या मंडळाक तू कन्वेन्स कर आणि कितें सांग एसटी असल्या कारणान तुम्ही ह्या फंड म्हाका सपोर्ट करा मागीर ओपन जाल्या उपरांत आमी तुका करतो म्हणा अवश्य तू वळचो आमचो एकच हेतू असा की आमच्या पेडणेकारांनी लढवचे ते इलेक्शन ते खंयचे पार्टेर आसूं काँग्रेसीने ते आमच्या पेडण्यातल्या उमेदवारी दिवची आणि सगळ्या पक्षांनी दिवची आमचे एकच पेडणेकारात येऊन निवडान पडतो त्या भायल्यांचे तुम्ही कित्याक हे करतात भायले आयज खंय तरी आमचे झगडी पेटयतात प्रेसी घेवन आमची पेडणेकारांची झगडी लावपाचो प्रयत्न चालू आसा आमचो प्रोग्राम जालो आणि थंय आमचे सगळी मंडळी थंय ताळ पुट्टा हितूर रवींद्र भवनात आनंद पोटात माझ्या मायेला आणि आम्ही पेडणेकारांक झगडतो आमच्या पेडणेकारांक झगडी लावप चालू असा मी तुझ्याकडे एकच मागणी करतोय की तू ती लोकांची लेटरां घेऊन वचूंक नाका तुझा लेटर उडत आपण कॉन्टेस्ट करता म्हणा सांग बीजेपीची तिकेट तुका दिवची म्हणा काय हरकत ना तू कोणा खातीर झगडटा आमच्या वांगडा त्या भायल्या खातीर आमच्या वांगडा झगड पेडण्याक आमची गरज ना पिक्चरान तुका तू चिंतपाची गरज आसा दुसरी गजाल ह्यो तर एक ट्रेलर आसलो राजन कोरगांवकराचो एक ट्रेलर पिक्चर अभी बाकी असे या ट्रेलराकच भियाला तुम्ही ट्रेलर आहे पिक्चर फुडे खूप असा आणि ह्या एका सभेक जर तुम्ही भियाला दुसरी गजाल म्हणतात राजन कोरगांवकरांच्या पायाखालची वाळू गेली राजन कोरगांवकर सदिनात मातयेर रोवपी मनीस आणि जमनीचेरच आसा ते कोरगांवाचे थंय त्यांच्या घराकडे रेती काढली गेल्ली वतना ना ते मातयेरच रावतले आणि ह्याच्या पुढे आमदार जाले तर ते मातयेचेरच आसतले हे सांगूंक सोदता दुसरी गजाल आयज वोकल फॉर लोकल ह्या कोणाचं हे देशाचे पंतप्रधानाचे वोकल फॉर लोकल मेड इन इंडिया हे कोणाचे हे ते आयज ते धजा करतात वोकल फॉर लोकल वोकल करीता त्यांच्या अजून ते आयज लिडरशीप त्यांच्याकडे आसा आणि कितें उलयता त्यांच्यानी वोकल फॉर लोकल कोणाचा सेंटेन्स ते माननीय आमच्या देशाचे पंतप्रधानाचे आसा दुसरी गजाल आमदार डायरेक्ट सांगता नरेंद्र मोदी म्हणजे कोण आपलो फ्रेंड काय कळना तेका कितें तरी फुडें लावपाक जाय भाव म्हाज्या एका अनपडाक हे कोण सांगतलो कोणी कशे पद्दतीन खंय वागणें हेंचें कांयच कळना आयज तूं ते सिद्धेश पेडणेकार बरे तरेन आमचे विशय व्हरा शकता आनी परत तूं अनपडाचोच प्रपोजल फुडें व्हरता तुजो प्रपोजल फुडें व्हर तूं खंय तरी लढ फुडें हे ओपन जाल्यार आनी बाकी कोण ना सगळे लिडरशीप आपण करूंक सोदतले ही संधी आहा तूं आयच्या घडयेक सगळ्यांक मेळ आयज मंडळ तुज्या वांगडा आसा म्हणटात आयज मिटींग आफय फाल्यां तूं सांग आता माघार नाही म्हणा आम प्रेस घे आनी मंडळान तुका ग्रीन सिग्नल दिले हय चल सिद्धेश पेडणेकर आपण तुज्या वांगडा आसा आमी हे फावट तुकाच आमी स्थानिकाक काम करया म्हणा प्रेस घे फाल्यां आनी सांग आता माघार नाही वालर तुका सिद्धेश पेडणेकर आणि कांयच ना आमचे कोणाचेच
संबंध वायट ना आम्ही पेडणेकार पण एकच सांगूंक सोदता आमच्या भितर झगडी लावचो प्रयत्न चालू असा हे जावचे न्हू म्हणून आम्ही हे प्रेस घेतल्या आणि परत आणि तुमकां जर वेळोवेळी आमकां प्रेस घेवपाक जाय जाल्यार आमी ते करपाक रेडी आसा धन्यवाद.